नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद, जे की तुम्ही आपल्या बकासूरला एवढे प्रेम करता आणि 500 कमेंट्स तुम्ही यूट्यूबला कंप्लीट केले आणि इंस्टाला तब्बल 2000 तुम्ही कमेंट कंप्लीट केले. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. आणि बरेच लोकांनी ही व्हिडिओ टाकली होती आणि सर्वांच्या प्रत्येक लोकांच्या व्हिडिओला मित्रांनो 500च्याहून अधिक कमेंट्स आलेले आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो. तर आता बकासूरबाबत संपूर्ण माहिती आपण मुन्ना दादाला कॉल करून ऐकून घेऊया, ते काय सांगतात तर. कारण आता जी कॅटेगरी होती ती कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण त्यांच्याकडून विचारू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. तर आता मुन्ना दादाला कॉल करत आहे, जे की लाल बादशाह बैलाचे मालक आहेत. हॅलो. हॅलो. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, जे आपली कॅटेगरी होते 500 कमेंटची, ती आज कंप्लीट झालेली आहे दादा. हो हो. तर दादा, सर्व प्रेक्षक वर्गांची इच्छा आहे बकासूरबाबत माहिती जाणण्याची. तर ती संपूर्ण हो. माहिती सांगा दादा. बकासूर आणि लाल बादशाह 18 तारखेला पळणार होते. हां. पण तिकडे एक मैदान बकासूर पळाला, त्याच्या थोड्या पुढच्या पायाला थोडा मार लागला. हं. त्याच्यामुळं समज 18ला बकासूर नाही येऊ लागला. म्हणजे बकासूर 18 तारखेच्या मैदानामध्ये पळणं अशक्य आहे, हो ना? हो, अशक्य आहे, अशक्य. हो का? तर हो. दादा, मग आता कसं करायचं? आता आपल्यालाच पायऱ्याची अडचण आली. आता बघू, आता कोणता तरी, नाही तर आपलाच घरचा बैल आणावं लागेल लाल बादशाहला. हो का? मग आता तरी सर्व प्रेक्षक वर्गांना तरी बकासूर कधी पडताना दिसेल? 28 तारखेला. 28 तारखेला. आणि हो. कुठल्या मैदानात? आपला जे 18 तारखेला जे मैदान होऊ लागला त्याच मैदानावर दुसरा बैल मैदान आहे, तिथे येणार आहे. दुसरा. आणि लाल बादशाहच पैरा असणार काय? हो, लाल बादशाहचाच असणार आहे. आणि म्हणजे बकासूरला नेमकं झालं काय दादा? हो, मैदानात थोडी गाडी सुटली होती, त्याच्यामुळं पुढच्या पायाला थोडा मार लागला. मग त्याच्यामुळं मामा म्हणू लागले थोडं बैल लंगडू लागला म्हणे. हं. मग आणि एवढ्या लांब बैलाचा पुन्हा बैलाला त्रास, त्याच्यामुळं म्हणलं नको. आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गांची इच्छा आहे की एकदा तरी मराठवाड्यामध्ये बकासूरची एंट्री व्हावी म्हणून. तर सर्व प्रेक्षक वाट बघू लागले. इथे विदर्भातून म्हणा किंवा मराठवाड्यातून म्हणा, सर्व प्रेक्षकांची इच्छा होती का मस्तूर म्हटलो बकासूर लवकरात लवकर पडताना दिसावा म्हणून. हो, पळणार आहे, पळणार आहे. 28 तारखेला पळणार आहे. म्हणजे 18ला कॅन्सल होऊन ती 28 तारीखच्या मैदानात पडताना दिसेल. हो हो हो. मग आता तर तुम्हाला पैऱ्याची अडचण येते. तर मग आता कसं होणार नियोजन तुमचे? म्हणजे आपल्या भागात आता जे चांगले चांगले पैरे होते, बाबी आणि लाल बादशाह पळत होते अगोदर. हां. आता आपण बकासूर लावला होता, त्यामुळं आता बाबी आपण दुसऱ्या बैलातला पळू लागला ना. हां. मग आता आपल्याला पायऱ्याची अडचण आहे आता सध्याला. सर्व प्रेक्षकांनी अशी अत्यंत कमेंट्स करू बकासूरची यावी म्हणून इच्छा झाली ती सर्वांची. पण ती हो आता हो. 18 तारीखला होऊ शकत नाही, हो ना? हा, नाही ना. तर आता चालतं. हो हो. प्रेक्षक वर्गांना काय सांगाल दादा? त्याच्या बघू, 28 तारखेला गाडी पळणार आहे आपली. 28 तारखेला. हो हो. चला, चालतं. हो. धन्यवाद दादा एवढी माहिती.